तर फळबाग लागवड करायसाठी आपण आपल्याकडे आता एक नवीन योजना सुरू झाली. तर ज्यांना काही फळबाग लागवड ज्यांना योजना लाभ घ्यायचा असेल त्यांनी व्ही.बी. रामजी ही एक नवीन योजना, म्हणजे नवीन नाही, नामकरण फक्त नवीन झालं. म्हणजे जी पहिले रोजगार हमीची योजना होती तिचं नाव आता व्ही.बी. रामजी करण्यात आलं. या योजनेत असं झालं की पहिले 100 दिवसच तुमची कामाची होती, आता 125 दिवस कामाची येतात बरोबर. तर व्ही.बी. रामजी योजनेमधून तुम्ही फळबागीसाठी आपल्याकडे अर्ज करू शकता है ना. तर याच्यामध्ये काय माहिती आहे का तुम्हाला, आता जे आपले बांधावर तुम्हाला लागवड करायचं असेल तर आपण हे लावू शकतो, आपलं काय होतं शेवगा तुम्हाला बांधावर लावता येईल. हेक्टरी 20 झाडं तुम्हाला बांधावर लागवड करायची बरोबर. हेक्टरी 20 झाडं लागवड करायचे. आता या योजनेतून असल्यामुळे 100% अनुदान या योजनेला राहते. म्हणजे तुमचे कलमाचे पैसे निघतात, मजुरीचा पैसा तुमचा मस्टरनुसार निघते. ठीक आहे. दुसरे पिकं तुम्हाला बांधावर घ्यायचे असेल, आंबा असेल, दुसरे कोणते असेल ते पण तुम्हाला घेता येतील है ना. आणि पण तुम्हाला सगळ्यासाठी चांगला हेच वाटतं शेवगा. तर शेवगा तुम्ही त्याला पण आहे ना. आता ही योजना सगळ्यासाठीची, गावातल्या सगळ्याच शेतकऱ्यासाठी योजना आहे व्ही.बी. रामजी. याचे फळबाग तुम्ही सलग फळबाग लावू शकता, तुम्हाला कोणतीही जे फळबाग लावायचे असेल ते, आणि तुम्ही बांधावर पण लावू शकता है ना. बांधावरसाठी आपले झाडं तर हेक्टरी आपली 20 बसतात, म्हणजे 2.5 एकरात तुम्हाला 20च झाडं बांधावर बसतात, तुमच्या 2.5 एकरात लावू शकता. त्यानुसार तुम्ही अर्ज करा. कमी थोडेसे 20 2.5 एकराले 2 एकर 16 येतील. 0.40 म्हणजे 1 एकरापर्यंत आपण योजनेत घेऊ शकतो, काय अडचण नाही. त्यानुसार फक्त तुमचं कसं असं नाही 2.5 एकराला 20 लावायचे समजा बांधावर, तर 2 एकराला कमी लावायचे. आणि समजा तुम्ही सलग लावत असाल तर सलगचं तुम्हाला त्याच्यामध्ये सलग लावला 5 बाय 5चा शेवग्याचा अंतर आहे, त्या अंतरावर तुम्हाला 2.5 एकरात तेवढं लावू नये. तर असं तुम्ही पेरू पण लावू शकता किंवा संत्रा काही वेगवेगळे लावू शकता. जे MRGS मधून म्हणजे जे व्ही.बी. रामजी या योजनेमध्ये जे पात्र नाहीत किंवा तुम्हाला जॉब कार्ड नाहीये, तर तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आहे त्यातून तुम्हाला योजनेचा लाभ भेटते बरोबर का. नाही अर्ज आपला ऑफलाईन आहे, रोजगार हमी मार्फत आहे. अर्ज देता वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये कृती आराखडा मध्ये नाव पाहिजे, तुमच्या ग्रामपंचायत ठराव लागते, सरपंच ग्रामसेवक यांची सही शिकायला लागते आपल्या त्यावरती. ते यादीत तुमचं नाव असलं, कृती आराखडा तुमचं नाव असलं तर आपल्या ग्रामपंचायत ठराव लागते. ग्रामपंचायत ठराव, कृती आराखडा आणि जॉब कार्ड या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि बाकी काहीच लागत नाही. बाकी मग तुमचा प्रस्ताव, अर्ज वगैरे फॉर्मॅट वगैरे. हमीपत्रासाठी एक बॉन्ड राहते, एक बॉन्डवर तुम्ही हमीपत्र लिहून द्यायचं. हमीपत्र यासाठी असते की मी पूर्ण लागवड करेल हे कर, तर अशा पद्धतीने तुम्ही लवकर देऊन द्या. आपण तुमच्या मान्यता घेऊन तुम्हाला जेव्हा लागवड करायची तुम्ही लागवड करू शकता. मग पुढं सलग लागवडचं सलग द्या आणि बांधावर द्या. ठीक आहे.